बी फॉर बॅग्स यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण जुन्या पॅन्टपासून एक सॅक तयार करणार आहोत। त्यासाठी आपण बॉटमपासून 19 इंच अंतरवरती मोजून घेतलेले आहे आणि आता आपण हे पॅन्टचे दोन्ही भाग कट करून घेऊया। सॅक तयार करण्यासाठी आपण जीन्सची किंवा साधी पॅन्ट वापरली तरी चालेल, आपल्या आवडीनुसार आपण त्याची निवड करू शकतो। प्रथम आपण पहिला वरचा भाग कट करून घेऊ, त्यानंतर त्याच आकारात आपण खालचा भाग पण कट करून घेऊया। आता आपण हे दोन्ही भाग कट करून घेतलेले आहेत। आता हे पार्ट उलट करून आपण याच्या शिलाईला एका ठिकाणी कट करून पुसवून घेऊया। दोन्ही पार्ट हा भाग उसवून घेतल्यानंतर पुन्हा फोल्ड केलेला आहे आणि बंद बाजूकडून 7 इंच अंतर आपण खाली बॉटमच्या साईडने आणि वरच्या बाजूने पण मोजून घेतलेले आहे आणि मध्यवर्ती पण आपण एकदा 7 इंचावर खूण करून घ्यायची आणि हा भाग असा सरळ रेषेत जोडून घ्यायचा आहे आणि आपण साईडचा हा भाग कट करून घेऊया। आता साईडचा हा भाग आपण आता कट करून घेतल्यानंतर याच आकारात आपण दुसरा पीस पण कट करून घ्यायचा आहे। हा पीस आपण कट केलेला आहे। आता याच अगोदर आपण दुसरा पीस ठेवून त्यावर हा पीस ठेवून आपण साईडच्या बाजू कट करून घेऊया। दोन्ही पीस एकाच आकारात कट करून घेतल्यानंतर आता पॅन्टचे बॉटम आहेत दुमडलेले ते आपण 2-2 इंचापर्यंत उसवून घेऊया चारही बाजूने। मधला भाग आपण तसंच ठेवायचा, साईडनेच या भागांना उसवून घ्यायचा आहे। आता आपण हे कापड फोल्ड करून याला खालच्या बाजूने शेप देऊन घेऊया। त्यासाठी आपण वरच्या बाजूने 4 इंच अंतर आणि खालच्या बाजूने 4 इंच अंतर मोजून घेऊन याला कर्व आकार देऊन घेऊया आणि आकार दिल्यानंतर हा भाग आपण कट करून घेऊ। कट करून घेतल्यानंतर आपण याच आकारात दुसरा पण भाग आपण कट करून घ्यायचा आहे। आता दोन्ही आकार आपले कट करून झालेले आहेत। आता आपण हे कापड नॉन-वोव्हनला जोडून घेतलेले आहे। याची रुंदी 14 इंच आणि लांबी 17 इंच घेतलेली आहे। आता हे कापड आपण फोल्ड करून घेऊया आणि ह्याला पण आपण वरच्या बाजूने शेप देऊन घेऊया। शेप देण्यासाठी खुल्या बाजूकडून 3.5 इंच अंतर मोजून घेतले आहे आणि खालच्या बाजूने 4 इंचावरती एक खूण करून घेतलेली आहे आणि आपण आता हे कर्व आकारात आखून घेतलेले आहे आणि आता ते कट करून घेऊया। हा आकार आपल्याला मिळाला आहे। आता आपण या कट केलेल्या भागाला गोट लावून घेऊया। त्यासाठी पॅन्टच्या आपण साईडचे भाग कट केले होते त्यातूनच ही 1.5 इंच रुंदीची तिरकस पट्टी आपण कट करून घेऊया आणि आपण याला भागाला गोट लावून घेऊया। ह्या 2 पट्ट्या कट करून आपण वरच्या बाजूने याला शिलाई करून घेऊया। शिलाई करून घेतलेली आहे। आता आपण हे कापड 2दा फोल्ड करून यावर आता वरच्या बाजूने हे गोट लावून घेऊया। दोन्ही बाजूंना गोट लावून झालेला आहे। आता चैन लावणार आहोत, त्यासाठी वरच्या बाजूने 7 इंचावरती आपण खूण करून घेतलेली आहे आणि ही रेषा आपण आता पट्टीच्या साहाय्याने आखून घेऊया आणि हा भाग कट करून घेऊया। हा भाग कात्रीने कट केल्यानंतर या कापडाची जेवढी रुंदी आहे तेवढीच आपण या चैनची रुंदी घेतलेली आहे आणि ही चैन उलट ठेवून आपण याच्यावर जोडून घेऊया। जोडल्यानंतर त्यावर एक आता आपण दाबटीप घालून घ्यायची आहे। दाबटीप घालून घेतल्यानंतर दुसरा भाग पण असाच आपण शिलाई करून त्यावर पण एक दाबटीप घालून घ्यायची आहे। आता आपण या दोन्ही पार्टचा मध्य काढून घेतलेला आहे आणि आता आपण हा भाग थोडासा फोल्ड करून 2 इंच अंतर खाली आपण याला शिवून घेणार आहोत। शिवून घेतल्यानंतर आपण आता साईडने पण या सर्व भागाला शिलाई करून घेऊया। त्यानंतर आपण आता चैनच्या वरती या भागाला शिलाई करून घेऊ, त्यामुळे 2 पॉकेट तयार होतील आपले। खाली एक हे चैनचे पॉकेट आणि वरती एक साधे पॉकेट आपले तयार झालेले आहे। आता आपण हा जास्तीचा भाग कट करून घेऊया। जास्तीचा भाग कट करून घेतल्यानंतर आता आपण बॅगला खालच्या साईडने 2 पट्ट्या जोडणार आहोत बंद अडकवण्यासाठी। त्यासाठी याची रुंदी 1.5 इंच घेतलेली आहे। दोन्ही बाजूने अशी फोल्ड करून आपण ही पट्टीवर शिलाई करून घेऊया आणि आता ही पट्टी 4 इंच लांबीची घेऊन आपण दोन्ही पट्ट्या असं कापड हे फोल्ड करून याच्यावर एक खूण करून घेऊया। खूण केल्यानंतर आपण ही पट्टी फोल्ड करून खूण केलेल्या भागावरती शिवून घ्यायची आहे दोन्ही बाजूंना। या दोन्ही बाजूंना आपले हे पट्टे शिवून झालेले आहेत। आता आपण वरच्या बाजूने
3.5 इंचावर खूण करून घ्यायची आहे। वरती आपण बॉटमचा भाग उसवलेला आहे। 3.5 इंचावरती खूण केल्यानंतर आपण हा बॉटमचा भाग दोनदा फोल्ड करून 3.5 इंचापर्यंत शिवून घ्यायचा आहे। असेच आपण 4ही भाग उसवलेले आहेत ते पण तयार करून घ्यायचे आहेत। आता हे 4ही भाग आपले तयार करून झालेले आहेत। आता आपण उसवलेला भाग होता तो आपण आता शिवून घेऊया। दोन्ही भागांवरती आपण शिलाई करून घ्यायची आहे पूर्ण। आणि त्यानंतर आता आपण 2 इंचावरून बॉटमपासून खूण करून दुसरा भाग आपण त्यावर ठेवून आता 2 इंच हा भाग वरचा आपण शिवायचा ठेवायचा आहे। आणि 2 इंचानंतर खालच्या भागापासून आपण 2 इंचानंतर शिलाई करायची आहे। खालच्या पूर्ण भागाला आता आपण 2 इंचानंतर शिलाईला सुरुवात करून पूर्ण भागाला शिलाई करून घेऊया। आता हा भाग आपला पूर्ण खालचा शिवून झालेला आहे। आता जास्तीचा आपण भाग असेल तो कट करून घेऊ आणि ही बॅग आपण आता सुलट करून घेऊया। सुलट करून घेतल्यानंतर आता आपण बॅगसाठी बंद तयार करणार आहोत। बंद तयार करण्यासाठी आपण या कापडाची रुंदी 1.5 इंच आणि लांबी 65 इंच घेतलेली आहे। असे आपण 2 बंद तयार करणार आहोत। त्यासाठी हे दोन्ही बाजूने एकदा फोल्ड करून त्यावर एकदा शिलाई करून घ्यायची आणि पुढच्या भागाचे आपण 1-1 इंच हे भाग शिवायचे ठेवलेले आहेत, कारण आपण नंतर त्याला पुन्हा जोडून अखंड बंद तयार करणार आहोत। आता आपण क्लिपमध्ये हा बंद घालून त्यावर एक गाठ मारून घेतलेली आहे आणि हा बंद आता आपण ओवून घेऊया। हा एका भागातून घालून आपण आता दुसऱ्या बाजूने बाहेर काढणार आहोत। आता हा बंद असा बाहेर काढल्यानंतर पुन्हा आपण दुसऱ्या बाजूतून हा बंद ओवून घेतला आहे आणि पुन्हा आपण त्याच बाजूला तो ज्या बाजूतून घातला होता त्याच साईडला तो बाहेर निघालेला आहे बंद। आता दुसरा बंद आपण या दुसऱ्या बाजूतून ओवून घेऊया। आता ज्या साईडने आपण बंद ओवलाय त्याच साईडने तो बंद बाहेर आलेला आहे। अशा प्रकारे आपले हे दोन्ही बंद ओवून झालेले आहेत। बंदासाठी आपण जे आता लूक केले होते त्यातून हा बंद आपण ओवून घेतलेला आहे आणि आपण हे कापड 1-1 इंचाचे शिवायचे ठेवलेले आहे ते आता आपण शिवून घेतलेले आहे। आणि अशा प्रकारे आपण पुन्हा दोन्ही बाजूने थोडे थोडे फोल्ड करून बंद तयार करून घ्यायचा आहे आणि याच्यावर एक शिलाई करून घेऊया, म्हणजे हा आपला अखंड बंद आता तयार झालेला आहे। दोन्ही बाजूंचे बंद आपले आता व्यवस्थित शिवून झालेले आहेत आणि आता आपली ही बॅग शिवून तयार झालेली आहे। आता ह्या बॅगमध्ये आपण बरेच साहित्य बसेल। कंपास आणि वरती एक चेनचा कप्पा तयार झालेला आहे आणि एक छोटा कप्पा पण अजून वरती तयार झालेला आहे। अशा प्रकारे ही बॅग आपली सुंदर तयार झालेली आहे। आपण बंद ओढले तर आपल्या या एकदम घट्ट असं आपला हा वरचा भाग तयार झालेला आहे। त्याला वरती चेनची किंवा बटन वगैरे काहीच लावण्याची गरज नाही। अशा प्रकारे आपण जुन्याच पॅन्टपासून घरच्याच साहित्यात सुंदर अशी ही सॅक तयार केलेली आहे। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि ही बॅग नक्की शिवून बघा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप आभार।